श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपल्या सुंदर अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धकच आहे. कारण आज आपण माहीत करून घेणार आहोत की ज्या घरात मांजर पिल्ले घालते त्या घराचे काय होत असतं. आणि मैत्रिणींनो, ही गोष्ट आपण जाणून घेणं खूपच गरजेचं आहे. कारण आजकाल मांजर तर प्रत्येकाच्या घरात दिसतच असते. म्हणून ही व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. मांजर या जगातील सर्वात लोकप्रिय असा पाळतू प्राणी आहे आणि जिथे कुठे मनुष्य आहे तिथे मांजर ही असतेच. प्रिय मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की ज्या घरामध्ये मांजर आहे त्या घरामध्ये काय होते. जर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये मांजर ठेवत असाल, मांजर पाळलं असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहायला पाहिजे. कुत्रे आणि मांजर पाळणे हे आजच्या जन्मामध्ये एक फॅशन बनले आहे. अनेक लोक कुत्री आणि मांजरी पाळत असतात. परंतु प्रिय दर्शकांनो, कुत्रे किंवा मांजर पाळणे ही चांगली गोष्ट आहे का, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्रिय मैत्रिणींनो, मांजरीबद्दल तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असाल. मांजर ही वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असते, ते सुद्धा तुम्हाला माहिती असेल. त्याचबरोबर मांजरीबद्दल वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही ऐकल्या असाल. परंतु मैत्रिणींनो, आज जे सत्य आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. ते सत्य प्रत्येकाने ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. शास्त्रानुसार या जगामध्ये असा एकसुद्धा घर नाही ज्या घरामध्ये मांजर येत नाही. मांजर प्रत्येक घरामध्ये जाते. त्या घरात माणूस राहत असतो. परंतु मैत्रिणींनो, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की जर तुमच्या घरात मांजर येत असेल आणि सारखी ती येत राहत असेल तर या गोष्टीचं काय संकेत असतो. आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला मांजर रडत असेल तर ह्या गोष्टीचा काय संकेत असतो. आणि जर मांजर तुमच्या घरामध्ये तिच्या पिल्लांना जन्म देत असेल तर ह्या गोष्टीचा काय संकेत असतो. आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर याचा काय संकेत असतो. मैत्रिणींनो, मांजर एक मांसाहारी स्तनधारी प्राणी आहे. हिची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती प्रखर आहे. मांजर कमी उजेडामध्ये म्हणजेच रात्रीसुद्धा पाहू शकते. जवळजवळ 9500 वर्षापासून मांजर मनुष्यासोबत आहे. तिचा दिवस काळ जवळजवळ 15 वर्षाचा असतो. भगवान श्री हरिविष्णू म्हणतात, ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतो. परंतु हे किती सत्य आहे हे तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळणार आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हाला एक नम्र विनंती आहे. तुम्ही जर आपल्या वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून मी अपलोड केलेला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज पाहता येतील आणि नवनवीन माहिती मिळवता येईल. तर मैत्रिणींनो, कमेंटमध्ये ओम नमो नारायण टाईप करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपले स्वामींना श्री स्वामी समर्थ हे पण टाईप करू शकता. आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक स्त्री राहत होती. त्या स्त्रीला एक पुत्र. त्या अगोदर मी एक गोष्ट सांगते की ही गोष्ट मला एका बुक्समध्ये वाचायला भेटलेली आहे, त्यामुळे मी हे तुमच्या पुढे सादर करत आहे. तर इथून मैत्रिणींनो, ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक स्त्री राहत होती. त्या स्त्रीला एक पुत्र असतो, परंतु तो पुत्र अपंग असतो. तो सतत अंथरुणावरच पडलेला असतो. त्याला उठता येत नाही किंवा चालतासुद्धा येत नाही. त्या स्त्रीला तिच्या पुत्राची ही दयनीय अवस्था पाहून खूपच दुःख होत असतं. सतत तिला हीच चिंता असायची की तिच्या पुत्राचं काय होणार आहे. प्रिय मैत्रिणींनो, जेव्हा त्या मुलाला 1 वर्ष पूर्ण होतं तेव्हा त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतं.
परंतु तिचा तो दुसरा पुत्रसुद्धा पूर्णपणे अपंग असतो. तो सुद्धा त्या स्त्रीच्या पहिल्या पुत्राप्रमाणेच अपंग असतो. त्याला अंथरुणावरून उठता येत नाही किंवा चालतासुद्धा येत नाही. आता त्या स्त्रीला आणखीन एक चिंता सतावू लागली. ती विचार करू लागली की मला 2 पुत्र झाले आहेत, परंतु दोघेही अपंगच आहेत. माझ्या 2 पुत्राचे भविष्य काय असेल? आणखी 1-1.5 वर्षाचा जातो आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो. जेव्हा त्या स्त्रीला तिसरा पुत्र होतो तेव्हा त्या पुत्राला सुद्धा तीच अवस्था असते जशी तिच्या 2 पुत्राची अवस्था होती. तो तिसरा पुत्रसुद्धा अपंग असतो. तो सुद्धा चालू फिरू शकत नसतो. तो सुद्धा सतत अंथरुणावरच झोपून राहतो. मैत्रिणींनो, आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावत लागते. ती विचार करू लागली की मला 3 पुत्र झाले आहेत, परंतु तिघेही अपंगच आहेत. याचं भविष्य कसे असेल? माझ्या नंतर यांचं पालनपोषण कोण करेल? मी अजून किती दिवस जिवंत राहू शकते? जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तर मी यांचं पालनपोषण नक्कीच करू शकते. माझ्यानंतर यांचं पालनपोषण, यांची काळजी कोण घेणार आहे? मी गेल्यानंतर यांचं काय होईल? हेच चिंता त्या स्त्रीला सतावत होती. प्रिय मैत्रिणींनो, आता आणखी एक 2 वर्ष जातात आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो. प्रिय मैत्रिणींनो, चौथा पुत्रसुद्धा तसाच अपंग असतो. तो चौथा पुत्रसुद्धा त्या 3 पुत्रासारखाच सतत अंथरुणावर पडून राहिलेला असतो. तो सुद्धा अंथरुणावरून उठू शकत नाही किंवा चालूसुद्धा शकत नव्हता. मैत्रिणींनो, आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावू लागली. ती विचार करू लागली की माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्राचा का जन्म होतो? माझ्या गर्भामध्ये नक्कीच काहीतरी दोष आहे. माझ्या गर्भाचं खराब आहे. हाच विचार करून ती स्त्री आणखी दुःख होते आणि आणखी 1 ते 2 वर्षानंतर तिला 5वा पुत्र होतो. प्रिय मैत्रिणींनो, तो 5वा पुत्रसुद्धा त्या 4 पुत्रासारखा अपंग असतो. तो 5वा पुत्रसुद्धा सतत अंथरूण पडून असतो. प्रिय मैत्रिणींनो, आता ती स्त्री तिच्या सर्व आशा सोडून देते. आधी त्या स्त्रीला कशी आशा होती की 1 पुत्र अपंग आहे तर दुसरा पुत्र चांगला जन्माला येईल, तेव्हा 2 पुत्र अपंग जन्माला आले तेव्हा तिसरा पुत्र चांगला जन्माला येईल अशी त्या स्त्रीला अपेक्षा होती. परंतु जेव्हा तिसरा आणि चौथा त्याचबरोबर 5वा पुत्र अपंग जन्माला येतात तेव्हा ती स्त्री सर्व आशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबात हे अपंग पुत्रच लिहिलेले असतील किंवा माझा गर्भच दोषी असेल. आणि हाच विचार करून ती स्त्री खूपच दुःखी होते आणि ती खूपच टेन्शनमध्ये, दुःखामध्ये राहू लागते. त्या स्त्रीला नेहमीच चिंता असायची की तिच्या नंतर तिच्या ह्या 5 मुलांचं पालनपोषण कशा प्रकारे होईल. ती स्त्री खूपच दुःखामध्ये असायची. सतत तिला तिच्या 5 पुत्रांची काळजी सतवायची. पुत्रांकडे पाहून तिचे अश्रू थांबत नव्हते. ती स्त्री रडत तिच्या 5 पुत्रांचे पालनपोषण करत होती. मैत्रिणींनो, काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरामध्ये एक पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते. मैत्रिणींनो, त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर स्त्रीच्या घरामध्ये 4 पिल्लांना जन्म देते. जशी ती मांजर 4 पिल्लांना जन्म देते तसा स्त्रीचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो. तो त्यांच्या अंथरुणावरून आता उठू लागतो व चालूसुद्धा लागतो. पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो. त्यानंतर ती स्त्री त्या मांजरीच्या तिच्या पिल्लांची खूप काळजी घेते व त्यानंतर ती मांजर पुन्हा 4 पिल्लांना जन्म देते. अशा प्रकारे जेव्हा ती मांजर पिल्लांना जन्म द्यायची तेव्हा त्या स्त्रीचा एक पुत्र पूर्णपणे बरा व्हायचा. अशा प्रकारे पुत्र पूर्णपणे बरे झाले. त्याचबरोबर त्या स्त्रीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही. शास्त्रामध्ये असे म्हटलं जातं की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा तीव्र गतीने आगमन सुरू होते. त्या घरामध्ये समृद्धी एवढ्या प्रमाणात येते की त्या घरामधील लोक अकस्मित ही धनसंपत्ती पाहून चकित होतात. मैत्रिणींनो, ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये सुख समृद्धी मोठ्या प्रमाणात येते. परंतु शास्त्रामध्ये असेही लिहिलेले असते, असेही म्हटलेले गेले आहे की मांजरीला घरात पाळणे ही चूक आहे आणि ज्या घरामध्ये मांजर रडत असते ते सुद्धा खूप अशुभ असतं. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ काळासाठी चालला असाल आणि जर तुम्हाला मांजर अडवी जात असेल तर
या घटनेला अशुभ समजले जाते. असं म्हटलं जातं की जेव्हा सुखी तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल आणि मांजर तुम्हाला आडवी येत असेल तर तुमचे ते काम अपूर्ण राहतं. असं सुद्धा म्हटलं जातं की तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर तुम्ही त्या कामासाठी जाऊ नये. जर तुमच्या घरात मांजर रडत असेल तर मैत्रिणींनो, या गोष्टीला सुद्धा खूप मोठा अशुभ संकेत समजला जातो. शास्त्रांच्या मते असे म्हटले गेले आहे की ज्या घरामध्ये मांजर रडत असते त्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या मनुष्याचा अकाल मृत्यू होत असतो. शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की मांजर पाळणे हे अचूकूनच चुकीचं आहे. ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि म्हणूनच मांजर पाळणे ही खूप अशुभ गोष्ट आहे. प्रिय मैत्रिणींनो, जर तुम्हाला घरामध्ये मांजर दिसत असेल तर या गोष्टीला सुद्धा खूप मोठं अशुभ समजलं जातं. असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसलं आहे तर अशा व्यक्तीचा भाग्य त्याच्यावर रुजतं. आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटले गेले आहे की ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते किंवा ज्या घरामध्ये सारखी मांजर येत असेल तर ही गोष्ट आपल्यासाठी अशुभ आहे. आपल्या घरामध्ये जिथे जिथे मांजर फिरत असते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सतत येत असते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेली सकारात्मक ऊर्जेला सुद्धा या गोष्टीमुळे खूपच मोठी हानी होत असते. ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते त्या घरातील सदस्यांच्या स्वास्थ्यावर सुद्धा यांचा खूप मोठा परिणाम होत असतो. घरातील सदस्य सारखी कोणत्या ना कोणत्या आजारांच्या चपेट्यात येत राहतात. जर मांजर घरामध्ये मलमूत्रांचा त्याग करत असेल तर आपल्यावर खूप मोठे संकट येण्याचे हे संकेत आहेत. असंही म्हटलं जातं की जर तुमच्या घरातील पालतू मांजर अचानक कुठे जात असेल तर समजून जा, येणाऱ्या काळात तुमच्यासोबत एखादी अशुभ घटना घडणार आहे. मांजर ही भगवान श्रीहरी विष्णूची पत्नी लक्ष्मी माता यांची मोठी बहीण अलक्ष्मी हिचे वाहन आहे. मग मांजरीचा शुभ संकेत कोणता आहे? जर तुम्ही मांजरीला तिच्या पिल्लासोबत पाहत असाल तर हा शुभ संकेत समजला जातो. याचा अर्थ असा असतो की तुमची एखादी जुन्या मैत्रिणीसोबत किंवा जुन्या नातेवाईकांसोबत भेट होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला चांगली बातमीसुद्धा मिळण्याची संभावना असते. जर दिवाळीच्या रात्री तुमच्या घरी मांजर येत असेल तर ही गोष्ट शुभ समजली जाते. यामुळे तुम्हाला धनाची प्राप्ती होऊ शकते. जर मांजर डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात असेल तर हा शुभ संकेत समजला जातो. व एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थानावर असेल आणि राहूमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असेल तर राहूच्या अशुभ प्रमाणापासून वाचण्यासाठी घरामध्ये मांजर पाळणे गरजेचे आहे. मांजर डाव्या बाजूला आडवी जात असेल तर ते अशुभ यासाठी समजलं तर कारण असं म्हणतात की मांजरीची राहणे 6वी ज्ञानेंद्रिय माणसांच्या 6व्या ज्ञानेंद्रियापेक्षा जास्त सक्रिय आहे. त्यामुळे मांजरीला घडणारे संकेत कधीच कळतात. मान्यतेनुसार काळी मांजर आडवी जाणे तेव्हाच अशुभ समजले जाते जेव्हा मांजर उजव्या बाजूने डाव्या बाजूला जात असते. अन्य स्थितीमध्ये जर मांजर आडवी जात असेल तर हे अशुभ समजले जात नाही. जेव्हा मांजर आडवी जाते तेव्हा ती तिची नकारात्मक ऊर्जा तिथे सोडून जाते जी खूप वेळापर्यंत सक्रिय असते. खास करून काळ्या मांजरीसाठी ही गोष्ट जास्त लागू पडते. मांजर घरात येऊन रडत असेल तर यामुळे घरातील सदस्यावर मोठे संकट येण्याचे संकेत आहेत. मांजरी जर आपापसात भांडण करत असतील तर अशा परिस्थितीत त्या घरामध्ये शीघ्र एखादं भांडण होण्याची शक्यता आहे. परंतु जर मांजर तुमच्या घरामध्ये येऊन पिल्लांना जन्म देत असेल किंवा मांजर तुमच्या घरामध्ये आनंदाने राहत असेल, तुम्ही तिची चांगली प्रकारे काळजी घेत असाल तर ही शुभ गोष्ट आहे. मांजर हा खूपच गोंडस असा प्राणी आहे. तिला जवळ घेणे, तिच्यासोबत खेळणे प्रत्येकाला आवडत असतं. जर तुम्ही तिच्यासोबत खेळत असाल तर
तिला जवळ घेत असाल तर तीसुद्धा तुमच्यासोबत आपुलकीनेच राहते. मांजर तुम्हाला तिच्या आवाजाने वेगवेगळे संकेत देत असते. तिला भूक लागली असेल, तिला काही खायला हवे असेल तेव्हा ती माऊ करून आवाज देते. अशा प्रकारे आपण जर आपल्या घरात मांजर ठेवत असाल तर तिची चांगल्या प्रकारे काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ एक असा व्हिडिओ आहे की मी ही कथा एका बुक्समध्ये वाचलेली आहे. मला असं वाटलं की ही कथा तुमच्यासोबत शेअर करावी. हे मी कन्फर्म नाही सांगू शकत ही कथा खरी आहे किंवा हे सगळे संकेत खरे आहेत किंवा हे सगळे संकेत खोटे आहेत. त्यामुळे ही एक कथा आहे, या पद्धतीने मी तुमच्यासमोर सादर केलेली आहे. याच्यात काहीही चूक किंवा काहीही बरोबर आहे असं मी सांगू शकत नाही आहे. जे माझ्यासमोर मी जे वाचलं होतं बुक्समध्ये ते तुमच्यासोबत शेअर केले, सादर केले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि